नमस्कार मित्रमंडळींनो, पॉडकास्टच्या आपल्या सिरीजमध्ये घेऊन आलो आहे आणखीन एक पॉडकास्ट. लामण डेव्हलपर्स प्रस्तुत लेक माहेरचा कट्टा आणि आर्यवर्त हेरिटेज फाउंडेशन या संस्थांच्या संलग्न आपण एक पॉडकास्टची सिरीज करत आहोत की ज्या सिरीजमध्ये आपण यावर्षीच्या नारीरत्न पुरस्कार विजेत्या सर्व विजेत्यांचे आपण जीवन प्रवास समजून घेत आहोत. तर तशाच आपल्याकडे आणखीन एक नारीरत्न विजेत्या आज आलेल्या आहेत. त्यांच्या व्यवसायाबद्दल आपण जाणून घेणार आहोतच, पण सर्वात आधी आपण त्यांचं स्वागत तर करूया. तर वर्षा इंगळे मॅडम, तुमच्या व्यासपीठावरती खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. सो माणसं जोडून काय होऊ शकतं आणि त्यातून काय स्ट्रेंथ असू शकते आणि ऍक्च्युअल फिजिकल मेहनत, कुठल्याही प्रकारचं नेटवर्क हे क्लाउडवरती नाही किंवा कुठेही आपण म्हणू शकतो की आजही ऑनलाईनच्या काळामध्ये ऑफलाईन माणसं जपणारं, नातं टिकवून वाढवणारं व्यवसाय, अशा पद्धतीने त्यांची कारकीर्द आहे. तर ती कारकीर्द आपण समजून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी आम्हाला थोडंसं तुमच्या बॅकग्राऊंड बद्दल जाणायला आवडेल. तर तुमची शाळा कुठली, माहेर कुठलं? नक्कीच. माझं नाव वर्षा चोपडे इंगळे. जसं चोपडे माझं माहेरचं आडनाव आहे, पण ते आजही मला अभिमानाने सांगायला आवडतं, कारण जी काही जडणघडण झालेली आहे मुळात ती तिथूनच झालेली आहे. खूप छोट्या अशा सामान्य शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालेला आहे. सामान्य म्हणण्यापेक्षा जिथे परिस्थितीचे चटके ज्याला म्हणतात ते मी लहानपणापासून अनुभवलेले होते. आणि फॅमिली खूप छान होती, म्हणजे संस्कारी होती. मला संस्कार खूप आईवडिलांनी छान दिले. अभ्यासामध्ये मी लहानपणापासून म्हणजे टॉपरच होती पहिल्यापासून. हायर एज्युकेशनचं माझं स्वप्न होतं, परंतु कुठेतरी आर्थिक परिस्थितीचे लिमिटेशन्स आले आणि त्याच्यामुळे थोडी गडबड झाली. सर्व. माहेर कुठलं ऍक्च्युअली? माहेर माझं सांगवी, तालुका यावल, जिल्हा जळगाव. अच्छा. हा, खानदेशी. आणि खरं तर गावाबद्दल मला खूप विशेष अभिमान वाटतो. जे माझं गाव आहे सांगवी, त्या गावाबद्दल, कारण अतिशय सुसंस्कृत असं गाव आहे. आणि तिथलं मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझं शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालेलं. ते आपल्या सगळ्यांचं त्यावेळी झालेलं आणि म्हणून कदाचित मी चांगली घडली, हे पण मी सांगू इच्छिते. कुठलं कॉलेज वगैरे कुठलं? माझं कॉलेज भालोद म्हणून, तिथे शेजारी एक गाव आहे भालोद, एक ऐतिहासिक शहर आहे जिथे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्याचं नाव उल्लेखलं जातं. तिकडे माझं BSc झालेलं आहे. ओके. आणि मग BSc नंतर तुम्ही BSc नंतर माझं लग्न झालं ऍक्च्युली सर. कारण जसं हा लग्न झालं, परंतु लग्न करताना पण माझ्या काही टर्म्स होत्या, जसं की मला खूप श्रीमंत सासर नको होतं. मला माझ्या एज्युकेशनला वाव भेटेल किंवा मला माझ्या क्वालिटीज जे ओळखून घेतील, मला असं सासर पाहिजे होतं. जेव्हा सासूबाई मला बघायला आल्या, जनरली सर्वांच्या सासवा विचारतात स्वयंपाक येतो का, शिवणकाम येतं का, म्हणजे बेसिक. माझ्या सासूबाईंनी मला विचारलं होतं तुला पुढे शिकायला आवडेल का. बस मी एका प्रश्नावरती मी नाही, मला इथेच लग्न करायचंय. आणि ऍक्च्युली खूप छान सासर मिळालं, म्हणजे भाग्यवानच मी त्या बाबतीमध्ये. जसं लग्न झालं, विदिन 4-5 दिवसात मी MSc ला ऍडमिशन घेतली. मी हनीमून नाही, सिरियसली. आणि कॉलेज सुरू झालं आणि मी प्रेग्नंट पण राहिली ऍक्च्युली त्या दरम्यान. आणि प्रेग्नन्सी शिक्षण लग्नानंतर प्रेग्नन्सी असतानाच MSc सुरू होतं. आणि खूप ते स्ट्रगल होतं की म्हणजे जसं प्रेग्नन्सीचा त्रास, उलट्या वगैरे, आणि कॉलेज करायचं. ऍक्च्युली तो स्ट्रगल पिरियड होता, परंतु सासूबाईंनी खूप सपोर्ट केला. ऍक्च्युली त्या पण शिक्षिका आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे शिक्षणाचं महत्व, आणि त्या नेहमी पाठीशी होत्या की तू काहीतरी कर. MSc झाल्यानंतर कुठेतरी सासूबाईंनी सुरू काढला की मी शिक्षिका आहे, मला आवडेल तू शिक्षिका झालेलं. ऍक्च्युली माझ्या बेसिक मध्ये नव्हतं की मी शिक्षक वगैरे होईल. तुम्हाला फक्त शिक्षण घ्यायचं. मला ऍक्च्युली MSc करून मला वाटत होतं MBA करावं, कारण आधीपासून मी बिझनेसच करावा अशी खूप माझी ओढ होती. पण म्हटलं चला काहीतरी शिकायला मिळतंय, म्हणून मी D.Ed पण करून टाकलं. म्हणजे MSc नंतर मी D.Ed केलं. जो कोर्स 12वी नंतर आहे तो मी MSc नंतर केला. D.Ed झालं माझं, मी 85% ने D.Ed पण त्यावेळेला टॉपर केलं. मग मलाच तेव्हा कुठेतरी वाटलं की आपण नाही, एज्युकेशन फील्डमध्येच आपण काहीतरी हायर एज्युकेशन घेऊया. मग मी B.Ed केलं नाशिकला. त्याच्यानंतर एक खेड्यातली मुलगी पहिल्यांदा शहरात आलेली होती, नाशिक सारख्या सिटीमध्ये. तिकडे पण 200 मुलांची बॅच होती, तिकडे पण मी टॉपर केलं. आणि कुठेतरी तेव्हापासून कॉन्फिडन्स वाटायला लागला की नाही, मी कमी नाहीये, जरी मी खेड्यातून आलेली असली तरी. म्हणजे तुमचं लग्नानंतर
MSc, BEd आणि DEd. एमएड पण पुढे अच्छा, अजून पुढे पण आहे सो बीएड केलं मी, बीएड पण टॉपर झालं. मग मी जरा थोडंसं घाबरतच घरी विचारलं की मी एमएड करू का, कारण सारखं शिक्षण सुरू होतं लग्न कंटिन्युअसली. सासूबाई म्हटलं कर, तुला करायचंय तू करू शकते, ते तुझा निर्णय आहे. मग मी नाशिकला तेव्हा राहत होते आणि मी नाशिक ते कल्याण अपडाऊन करून त्यावेळेला मी माझं एमएड पूर्ण केलेलं आहे. आणि त्याच संस्थेने मला जॉब पण दिलेला, टॉपर असल्यामुळे त्यांनी मला जॉब ऑपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही कंटिन्यू करा. सो ते मला कॉलेजला 2 दिवस सुट्टी देत होते, त्या 2 दिवसात मी कॉलेज कव्हर करत होती. आणि मला खूप म्हणजे अभिमानाने सांगावं असं वाटतं सर की मी एमएडला पण युनिव्हर्सिटी टॉपर होते, मुंबई युनिव्हर्सिटीला. आणि म्हणजे स्वतःविषयी मला खूप आत्मविश्वास खूप जबरदस्त आहे की छोट्याशा खेडेगावातून, आणि आईचं घर जे होतं ते माझं 10 बाय 10ची रूम होती, ज्याच्यामध्ये बेडरूम पण तेच, किचन पण तेच, हॉल पण तोच. तो बेसिकली मुंबईकरांना याचा खूप चांगला अनुभव असतो, कारण की तो सेट आपल्या घरात रोज लागतो. हा, आणि म्हणजे त्या वातावरणातून आज जिथे मी आहे, जर मागे जाऊन पाहिलं तर कधी कधी खरं नाही वाटत की. तुम्ही किती काळ ऍक्च्युअली तिथे शिक्षक म्हणून नोकरी केली? मी कॉलेजला होते सर, तरी मी 5 वर्ष मी ॲज अ प्रोफेसर म्हणून जॉब केला एज्युकेशन कॉलेजला. त्याच्यानंतर मग मिस्टरांचं गव्हर्नमेंटमध्ये त्यांचं BPCL ला काम झालं. मग आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि मुंबईला पण मग त्यांची संस्था होती कल्याणला, मग त्यांनी मला तिकडे ट्रान्सफर केलं की आम्ही तुम्हाला सोडणार तर नाही. हा, पण मग झालं काय, या दरम्यान नाशिकला असताना मला झाला स्वाईन फ्लू. माझा जॉब सुरू असताना स्वाईन फ्लू म्हणजे तो माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट आणि सेकंड इनिंग म्हणायला हरकत नाही, ज्याला डॉक्टर मला म्हणतात हे बोनस लाईफ आहे. या स्वाईन फ्लू मध्ये येस, म्हणजे ऍक्च्युली मी पूर्ण कोमात होती, मला आठवत पण नाही की तो पिरियड काय होता. म्हणजे वर जाऊन परत आली म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर खूप सारं लाईफ चेंज झालं, जसं की बऱ्यापैकी मेमरी लॉस झालेला होता. मला डायबिटीस सुरू झाला गेल्या, मी आज 13 वर्षापासून डायबिटीस पेशंट आहे. मला अस्थमा आहे, म्हणजे खूप सारे आजार पाठीशी आहे. ज्या वेळेला मी बरी झाली आजारातून तेव्हा डॉक्टर बोलले हे बोनस लाईफ आहे, आता तू फार झगडू नको आयुष्यासोबत. अनफॉर्च्युनेटली तेव्हा माझं PhD सुरू होतं, मी पेट पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास केलेलं होतं. ते खूप प्राऊड फिलिंग होतं सर्वांसाठी. पण एवढा आजार गेल्यानंतर पुन्हा अभ्यास मला शक्य नव्हता. सो तिथे कुठेतरी मी खूप नाराज झाले की सर्व संपल्यासारखं मला वाटायला लागलं. 1 वर्ष मी जॉबलेस होते. जॉबलेस म्हणण्यापेक्षा मी एज्युकेशन लेस होते, मी शिकू शकत नव्हती, डिग्री ऍड होत नव्हती. सो मी खूप डिप्रेशन मध्ये गेले, मला लाईफ नकोसं वाटायला लागलं. आणि दुसरं, जसं मी कॉलेजला असल्यापासून जॉब करत होते, मला नेहमी माझे खर्च मला पूर्ण करायची सवय होती. कुठेतरी ना आता मला प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागावे, हा सिरियसली तसं मला वाटायला लागलं. घरून तसं काहीही मला बर्डन नव्हतं, तुमचं मानसिकता, माझी मानसिकता होती. कारण की मी माझ्या आईला पाहिलेलं होतं. आई माझी शेतकरी होती, रोज शेतात जायची. मी तिला तिचा संसार ती कसा धडपडत करते हे पाहिलेलं होतं. आणि तेव्हापासून मी पक्का विचार केला होता की मी पैशांसाठी कोणावरती अवलंबून राहणार नाही. माझ्या नवऱ्याला किती रोजचे तो ₹1,00,000 कमव, पण मी रोजचे ₹100 जरी कमवले तरी ते मी कमवेलच. सो तेव्हा ती कन्सेप्ट लहानपणापासूनच डोक्यात होती की नाही, प्रत्येक स्त्रीने कमवायलाच पाहिजे. कारण बघा, शेतकरी बाईकडे आपण एक करिअर म्हणून बघत नाही खेड्यामध्ये. आपण म्हणतो की एक जस्ट काय ती शेतात जाते, काम करते. पण जेव्हा मी ऍक्च्युली मी जेव्हा शहरात आली तेव्हा जॉब करणाऱ्यांना बायकांना पाहायला लागली, तेव्हा माझी कंपॅरिझन सुरू झाली की अरे जॉब करणाऱ्या बायकांना पण एवढं महत्व देतो की त्यांचं करिअर करतो. व्हॉट अबाउट या शेतकरी बायका? त्यांना करिअर शब्द नाही माहितीये, पण शेवटी कुठे ना कुठे त्या फायनान्शियल ग्रोथ मध्ये किंवा त्या फायनान्शियल अर्निंगच्या पार्टचा त्यांचा पण एक वाटा आहे, त्या संसारासाठीच करतात. आणि ते मी पाहिलेलं होतं, त्या बालपणातून मी घडत गेली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही कल्याणला जसं शिफ्ट झालो, मग मी कॉलेज थोडे दिवस जॉईन केलं. पण ऍक्च्युली झालं काय की माझा तो स्टॅमिना राहिलेला नव्हता. स्टॅमिना म्हणण्यापेक्षा कॉन्फिडन्स लेवल टोटली डाऊन झालेली होती की माझं एवढं शिक्षण झालेलं आहे, मी उभं राहून काहीतरी टीच करू शकते, हे मला जमतच नव्हतं. सो मी 3-4 महिने कंटिन्यू केलं आणि कॉलेजला सॉरी सांगितलं की मी नाही देऊ शकत तर मला नाही करायचं. पाटे टाकायचं काम मला करायचंच नव्हतं. कारण ऍक्च्युली बीएडच्या मुलांना शिकवायचं म्हणजे भावी शिक्षक तयार करायचे होते. जर भावी शिक्षकच माझ्याकडून नाही तयार होते तर मला तो जॉब करण्याचा अधिकारच नाही. सो 1 वर्ष मी जॉबलेस होते आणि मग खूप डिप्रेशन मध्ये गेले. मग काय करायचं करता करता सासूबाईंनीच सुचवलं की तू घरून काहीतरी करता येईल, तुझ्या सोयीनुसार तुझे आजार सांभाळून असं तू कर. सो मी तसं वर्क फ्रॉम होमच्या शोधात असताना माझ्याकडे एक चान्स आला नेटवर्क मार्केटिंगचा. सो
मला पार्श्वभूमी काहीही नव्हती त्या गोष्टीची, पण मी म्हटलं ठीक आहे. मुळात मार्केटिंगची तरी पार्श्वभूमी होती का? नाही सर, मार्केटिंगची पार्श्वभूमी अजिबात नव्हती. हा, मला हे होतं थोडंसं, जसं तुमचं फील्ड ज्योतिष आहे, मला थोडा इंटरेस्ट होता. मी ना खूप ठिकाणी कुंडली दाखवायची, कारण मला नेहमी वाटायचं की माझ्या आयुष्यात कधीतरी राजयोग असेलच, पण तो कोणत्या याच्यातून हे मला तेव्हा समजत नव्हतं, माध्यम माहिती नव्हतं. त्यावेळेला मला सांगितलं होतं की तुम्ही पॉलिटिक्स मध्ये खूप छान तुमचा जम बसू शकतो, तुम्ही म्हणजे जिथे जनसमूह आहे तुम्ही खूप मोठे पॉलिटिक. पण मी विचार करायची, मला फॅमिली म्हणजे खूपच एकदम म्हणजे एक चौकटीबद्ध फॅमिली होती की ज्यांचा पॉलिटिक्सशी संबंधच नाही. मग माझं उजळेल कसं करिअर, सर्व लोक तर हेच सांगताय. सो जेव्हा नेटवर्क मार्केटिंग हा विषय आला तेव्हा मला कुठेतरी क्लिक झालं की अरे. मग हा जो विषय आहे हा तुम्हाला इंट्रोड्यूस कोणी केला? विद इन द फॅमिली, रिलेटिव्ह? ऍक्च्युली एक रिलेटिव्ह होती, तिच्याकडे सहज मी गेलेली होती, ती करत होती. ती मला कधीपासून सांगत होती की तुम्ही ट्राय करा, पण तेव्हा ऍक्च्युली माझा पाहण्याचा जो दृष्टिकोन होता नेटवर्क मार्केटिंगकडे तो खूपच पुअर होता. मला असं वाटायचं हे एकदम लो लेवलचं काम आहे, हे काय काम आहे असं लोकांना सांगायचं. मग तरी ते म्हटले की असं पण तुम्ही काही करतच नाहीये, ट्राय तर करून बघा. म्हटलं ठीक आहे, काही न करण्यापेक्षा करूया. सो मी तिकडनं सुरुवात केली आणि मला खूप चांगलं सक्सेस पण तिकडे मिळालं, कारण ऍक्च्युली माझ्याकडे बोलण्याचं स्किल चांगलं होतं आणि छान टीम डेव्हलप झाली. आणि गेल्या आता 8 वर्षापासून मी नेटवर्क मार्केटिंगमध्ये माझा चांगला जम बसलेला आहे. सगळे बारकावे मला नेटवर्क मार्केटिंगमध्ये माहिती आहे. मला बेसिकली या प्लॅटफॉर्मद्वारे सांगायचं आहे की आपल्या समाजामध्ये अजून पण नेटवर्क मार्केटिंग विषयी थोडीशी उदासीनता आहे. रादर हा अर्निंग सोर्स असू शकतो याच्याबद्दलच. हा, अर्निंग सोर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला माझ्या स्वतःविषयी सर अभिमानाने सांगावं लागेल की मी आज रोजी दर आठवड्याला 1 लाख रुपये 7 दिवसाचं इन्कम घेते. क्या बात आहे. घरी बसून मला वाटलं तेव्हा मी फोन हातात घेणार आणि टोटली माझं इन्कम सोर्स म्हणजे माझा मोबाईल. माझं कोणतं ऑफिस नाही. वर्क फ्रॉम होम या कन्सेप्ट मध्ये एक लेडीज 5 लाख रुपये महिना घेते. हे इंडियामधलं कदाचित मी पहिलं उदाहरण आहे. हे पण आमच्या ज्या MD आहेत आता कंपनीच्या त्यांनी जाहीर केलं की म्हणजे हे नाही पॉसिबल की एक हाऊसवाईफ घरी बसून 5 लाख अर्निंग घेऊ शकते. साधारण मग किती वेळ तुम्ही इनिशियल फेज मध्ये हे सगळं आपलं एक नेटवर्क तयार करण्यासाठी दिलात? जसं सुरुवातीला मी थोडंसं जे परिचयाचे लोक होते त्यांच्यापासून सुरुवात केली, जसं फॅमिली किंवा फ्रेंड्स त्यांना हाताशी घेतलं आणि ऑलरेडी माझा जनसंपर्क खूप होता. मग मी सर्वांना थोडंसं सुरुवातीला जड गेलं सांगायला, कारण पूर्ण मला स्किल नव्हतं, माझ्यात पण स्किल नव्हतं. मग मी स्वतः सर त्याच्यातनं स्टडी केला भरपूर सारा. युट्यूबला फॉलो केलं किंवा जे मोठे मोठे नेटवर्कर होते त्यांना फॉलो केलं की नेमकी कन्सेप्ट काय आहे आणि याची खरंच गरज आहे का आपल्या भारतामध्ये. सो बघा, आपण प्रत्येक जण शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या पाठी पडतो की मला नोकरी लागली पाहिजे. एक छोटीशी जरी नोकरी लागली तरी आपण खूप सारे तिथे समाधानी असतो, बरोबर. परंतु नोकरी मी पण केलेली होती. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 कॉलेज करताना घर सांभाळून ती एका स्त्रीसाठी सिरियसली खूप तारेवरची कसरत होती. सो मी विचार केला की नेटवर्क मार्केटिंग जर मला करायचं आहे तर ऑलरेडी जे लोक नोकरी करत आहेत ते तर माझ्याकडे यायला म्हणजे ते नाही लक्षात. मी कोणाला अप्रोच करू शकते हा बिझनेस. सो बऱ्यापैकी स्टडी करताना माझ्या हे लक्षात आलं की बऱ्याच ज्या माझ्या मैत्रिणी होत्या, रिलेटिव्ह होत्या, इव्हन ज्या इंजिनियर झालेल्या होत्या, त्या लग्नानंतर फक्त त्यांचं म्हणजे किचन आणि मुलं. मग लग्न करताना आपण डिग्री का बघतो? मला हायर एज्युकेटेड बायको पाहिजे. कशासाठी? तिचं करिअर जर ती सेट करू शकत नाहीये तर मग काय फायदा. सो ती कन्सेप्ट कुठेतरी माझ्या मनात आली आणि मी ठरवलं नाही, आपण एक मिशन स्वतःचं सुरू करूया. आणि तेव्हापासून जवळपास 7 वर्षापासून माझी कमाई, माझा स्वाभिमान नावाचं मिशन मी राबवते. आणि प्रत्येक स्त्रीने आपल्या गरजा पूर्ण होण्या इतकं तरी कमवलं पाहिजे, ही माझी बेसिक कन्सेप्ट आहे. मग आता कमवणं म्हणजे तुम्ही काहीही करा म्हणजे तुमची फॅमिली सांभाळून. काहीही करताना आता बऱ्याच म्हणजे जनरली मुलींमध्ये आताच्या दिसून येतं की तिचं जर करिअर आहे तर ती फॅमिलीकडे दुर्लक्ष करते किंवा एक वॉसिंग असतं की मी जॉब करते, मी नोकरी करते, आता मला हे कामं नाही करायचे. सो मला हे सांगायचं की तुम्ही फॅमिलीला पण सांभाळून घ्या, कारण त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहे. सासू सासूच्या ठिकाणी बरोबर आहे, मुलं मुलांच्या ठिकाणी बरोबर आहे, नवरा तो ड्युटीवरून आल्यानंतर त्याची अपेक्षा आहे तुम्ही त्याला फ्रेश दिसलेच पाहिजे समोर. सो बेसिकली मी जागृती हीच करते की तुम्ही बॉसिंग नका करू.
जे आज जरी मी एवढं कमवत असली, आज तुमच्या समोर या गेटअपमध्ये असली, तरी तुम्ही 2 तासाने माझ्या घरी जरी आले तरी तुम्हाला इंगळ्यांची सूनच दिसणार घरामध्ये, जी स्वयंपाक करत असेल. माझ्याकडे सर कामवाली नव्हती एवढे वर्ष, म्हणजे मला खूप लोक म्हणायचे की एवढे पैसे कमवते, कामवाली का नाही, कामवाली का नाही. सो सासूबाईंची ती शिस्त होती की नाही, आपले काम आपण केले पाहिजे, शरीर मोकळं राहतं आणि आपली मेंटॅलिटी चेंज होते एका कामातून दुसऱ्या कामामध्ये. विचारांचा जो थॉट प्रोसेस असतो तो जर गडबड असेल थोडासा तो चेंज. ऍक्च्युली हा सर्व वारसा आलाय सासूबाईंकडून, म्हणजे मी घडली आईमुळे, पण माझे जे चेंजेस झाले ते सासूबाईंमुळे. म्हणजे त्यांनी मला सासूबाई ऍक्च्युली तुमच्या आयुष्याची मेंटॉर आहे असं म्हणायला हरकत नाही. बिलकुल 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 सर, कारण माझं शिक्षण त्या नसतं तर झालंच नसतं. आणि आता पण म्हणजे त्यांचा मला इतका, म्हणजे एका मैत्रिणीशी मी जितक्या मोकळ्या गप्पा मारू शकते तितक्या मी माझ्या सासूबाईंशी मारू शकते. इव्हन त्या खूप काळजी पण करतात माझी. आणि मग आज तुम्ही MLM नेटवर्क जेव्हा म्हणता तर साधारण किती जण आहेत, किती जणांची अशी मोठी टीम आहे जी आता तुम्ही माझी पर्सनल टीम सर आता 15,000 प्लस माझी स्वतःची टीम. आणि हे साधारण कुठल्या लोकेशन मध्ये किंवा त्याला काही जिओग्राफिकल लिमिटेशन्स आहेत का? ऍक्च्युली बेसिकली जास्तीत जास्त माझा फोकस आहे खेड्यांकडे. अच्छा. जे माझं जे गाव आहे मी तिकडे जास्त फोकस करते. मला ऑफलाईन काम पण करायला आवडतं. जसं जेव्हा पण मी कुठे जाते, समजा लग्नानिमित्त, काही कार्यक्रमानिमित्त, मी माझी मीटिंग अरेंज करते. आधी तिकडे काहीतरी लाईन अप करून ऍक्च्युली त्यांना की तुम्ही का कमवायला पाहिजे हा बेसिक मुद्दा, की तुम्ही कमवा. मग आधी त्यांना मी, तुला हे आवडतं का, तू काय शिकलेली आहे किंवा तू काय कोर्स केलेला आहे, मी केलेलं आहे पार्लरचं, पण काय असं तसं नाही, तू तसं नको राहू, तू ते करायला पाहिजे. कारण कसं आहे, एक लेडीजच्या आयुष्याचं मी तुम्हाला सांगते, मुलं छोटी असतात तिथपर्यंत त्याच्यामध्ये वेळ निघून जातो, तो एक विरंगुळा असतो. पण मुलं जेव्हा वयात येतात तेव्हापासून, म्हणजे जसं आता मी 40शी मध्ये आहे, मला जाणवते की 40शी मधले जे चेंजेस असतात स्त्रीच्या आयुष्यामध्ये, मुलं पण तुमच्यापासून जराशे दूर गेलेले असतात, त्यांच्या वयाची स्टेज पुढे गेलेली असते. आणि मग तेव्हा तुमचं काय, बऱ्याच बायका डिप्रेशन मध्ये जातात त्यावेळेला, किंवा मग उगाच काहीतरी वेगळ्या याच्यामध्ये जातात. सो मला म्हणायचं आहे की तुमचं जर स्वतःचं काहीतरी करिअर असेल, काहीतरी असेल, तर तुम्ही दिशाहीन होणार नाही 40शी मध्ये. सो प्रत्येकाने हा 15,000 तुम्ही जनसमुदाय म्हणताय किंवा तुमची टीम म्हणताय, ही बिल्ड करायला किंवा डेव्हलप करायला साधारण किती कालावधी? मला ही जी आता जी कंपनी आहे माझी, या कंपनीचं नाव आहे डी-ड्रीम ट्रेड अँड मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी इंडियन कंपनी आहे. आणि मला जॉईन होऊन सर आता 9 महिने कंप्लीट झालेले आहेत. अच्छा, हे 9 महिन्यातलं विश्व, हे 9 महिन्यातलं विश्व आहे. ऍक्च्युली मागचे 8 वर्ष त्याला मी मागे टाकून या 9 महिन्यामध्ये मी डेव्हलप केलेलं आहे. कारण आता हे वर्क मी ऑफलाईन प्लस ऑनलाईन करते, कारण कोरोना नंतर आपण ऑनलाईन कडे जास्त वाढली. हा. सो 9 महिन्याचं टोटल इन्कम माझं आता 27 लाख प्लस झालेलं आहे. सो छान वाटतं वर्क फ्रॉम होम मध्ये. अजून काय पाहिजे? फायनान्शियल फ्रीडम. आणि बरेच लोक मला विचारतात की का एवढी तू मेहनत करते, तर त्याचं कारण आहे की जी स्वप्न माझी पैशांमुळे अपुरी राहिली ते माझ्या मुलाची राहायला नको. मला एक मुलगा आहे सर, जो 11वीला आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न ऍक्च्युली माझं होतं. मी PMT ची एक्झाम दिलेली होती. ते जेनेटिक्स मुलामध्ये आलेले आहे, म्हणजे ते योगायोगाने. आणि जेव्हापासून मला माझ्या मुलाने सांगितलं, त्याचं तो 9th वगैरे मध्ये असताना, की मम्मी मला डॉक्टरच व्हायचंय, मी नीट प्रिपेअर करतो. मी म्हटलं नाही, म्हणजे माझे मिस्टर, माझी फॅमिली त्याचं शिक्षण पूर्ण करू शकतील इतकं आम्ही स्टेबल आहोत. बरोबर. परंतु तिथे मी कुठेतरी ठरवलं की मी काय एक सुपर मॉम बनू नये, की माझ्या मुलाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी मी का घेऊ नये. नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याकडे बघायचं. बघा, त्याला पण लिमिटेशन आहे. घराचा हप्ता नवऱ्याकडे असतो, घराची पूर्ण जबाबदारी नवऱ्याकडे असते. आज म्हणजे जेव्हा माझ्या मिस्टरांचं माझं डिस्कशन होतं, त्याच्यातून कधी तोंडावर कौतुक कोणताच नवरा करत नाही, तुम्हाला माहिती आहे चांगलं. पण त्यांच्या चेहऱ्यावरती जो माझ्याबद्दलचा अभिमान दिसतो ना, की येस, नाही, माझी बायको माझ्या पाठीशी एवढी फायनान्शियल स्ट्रॉंग आहे की उद्या मी कोणत्या पण परिस्थितीतून जाऊ. सो मला प्रत्येक नवऱ्याच्या चेहऱ्यावरती हा स्वाभिमान, हा अभिमान आपल्या बायकोबद्दल हवा आहे, की माझी बायको 1000 रुपये का कमवून पण चला दुधाचं बिल तिने भरलं या महिन्याचं. सो ही बेसिक कन्सेप्ट आहे. आणि राहिला नेटवर्क मार्केटिंगचा प्रश्न, तर नेटवर्क मार्केटिंग हा काळाची गरज आहे. कारण हा डायरेक्ट सेलिंग बिझनेस असतो नेटवर्क मार्केटिंगमध्ये. कन्सेप्ट पूर्णपणे जर आपण समजून घेतली तर ऍक्च्युली फर्स्ट सोर्स ऑफ इन्कम म्हणून पण हा खूप स्ट्रॉंग आहे. आणि सेकंड सोर्स ऑफ इन्कम तुम्ही करू शकता. बऱ्याचदा असं होतं ना की लोक याच्यामध्ये प्रयत्न करतात, हे काय आपले को नाही जम रहा है,
आणि म्हणून एक्झिट घेतात. हा, त्याचं रादर असं आहे ना की बऱ्याचदा मिड एज असतं ना, पॉकेट मनी जी आपल्याला जाणवतं की यार आपण पप्पांना खर्च नाही दिला पाहिजे, की आई वडिलांना खर्च द्यायला नको, आपण काहीतरी ट्राय करूया. ते जेव्हा काहीतरी ट्राय करूया मध्ये माझ्या मते एक 60-70% लोक MLM किंवा नेटवर्क मार्केटिंग ट्राय करूनच बाहेर पडतात. अगदी बरोबर. त्याचं कारण असं आहे ना, आजपर्यंत गव्हर्नमेंटने नेटवर्क मार्केटिंगसाठी कोणतं एज्युकेशन किंवा एक्सपिरियन्स ठेवलेला नाहीये. म्हणजे कोणी पण झोपमधून उठावं आणि नेटवर्क मार्केटिंग मध्ये यावं. याच्याने होतं काय, एक तर तुम्हाला प्रॉपर नॉलेज नसतं त्या फील्डचं, तुम्ही बारकावे समजूनच घेत नाही की काय आहे. जर तुम्ही प्रॉपर नॉलेजने त्याच्यामध्ये उतरले तर नेटवर्क मार्केटिंग सारखं बेस्ट करिअर चॉईस कोणतीच नाहीये. आणि इन फ्युचर मी तर माझं PhD रिन्यू करणार आहे, आणि ते पण नेटवर्क मार्केटिंग मध्ये. कारण इंडिया सारख्या म्हणजे खूप जास्त लोकसंख्येच्या देशामध्ये जर आपल्याला एक आर्थिक उलाढाल करायची असेल स्वतःची पण आणि देशाची पण, तर बेस्ट प्लॅटफॉर्म आहे नेटवर्क मार्केटिंग. फक्त तुम्ही समजून घेतलं पाहिजे की हे आपल्याला काय करायचं आहे. 2 दिवसाचा बिझनेस नाही आहे सर, जसं तुम्ही म्हटले की जॉईन केलं, होत नाही मी सोडून दिलं. स्किल इज इम्पॉर्टंट. तुमच्याकडे स्किल पाहिजेच पाहिजे. माझा वेबिनार असतो, वेबिनार जो ऐकतो मला शुअरिटी आहे 99% वेबिनार ऐकणारे माझ्याकडे सक्सेसफुल होतातच. आज जवळपास माझ्याकडे 25 ते 30 महिला आहेत माझ्या टीममध्ये, ज्या दर महिन्याला 2.5 ते 3 लाख रुपये महिना काढत आहेत. ज्याच्यात काही तर साधारण एकदम शेतकरी होत्या, पण ठीक आहे, प्रत्येकाचं स्किल असतं. कदाचित त्यांच्या स्किलला कधी वाव भेटला नसेल या प्लॅटफॉर्म आणि मी स्पेशली या प्लॅटफॉर्म मधून महिलांना सांगेल की तुम्ही जर काही करत नसाल तर काहीतरी करायला लागा. तुमच्या कुटुंबाला तुमच्या थोड्याशा का होईना त्या अर्निंगची खूप गरज आहे. जरी तुमचे मिस्टर तुम्हाला बोलून दाखवत नसले तरी एकदा त्यांना कमवून दाखवा आणि त्यांच्या चेहऱ्यावर. आम्ही या केस स्टडीज खूप बघितलेल्या आहेत की ग्रॅज्युअली हळूहळू ना प्रायमरी इन्कम सेकंडरी बनतं, आणि बऱ्याचशा महिलांचं सेकंडरी हॉबीमधून चालू झालेलं इन्कम ऍक्च्युअली प्रायमरी इन्कम बनतं. आणि एक अशी स्टेज येते की पूर्ण फॅमिलीज त्या बिझनेसकडे डायव्हर्सिफाय. अशा खूप साऱ्या केस स्टडीज मी पण अनुभवल्या आहेत. तुम्ही कधी युट्यूब गुगलवरती कुठेतरी सर्च केलं तर तुम्हाला पण अशा बऱ्याचशा केस स्टडीज मिळू शकतात. एक छान मजेशीर प्रवास आहे जो ऍक्च्युली लाईफच्या दुसऱ्या इनिंग मध्ये आला लग्नानंतर, आणि हेल्थ डिटोरिएट होणं एक कारण झालं, पण तिथून एक तिसरी इनिंग सुरू झाली. त्याच्यामधून सेल्फ रिअलायझेशन, सेल्फ व्हॅल्यू, मग इंडिपेंडेंट अर्निंग आणि सुपरमॉम कन्सेप्ट, हा असा खूप अप्रतिम असा प्रवास आपल्या या उद्योजक महिलेने केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या स्वतः कमवताना इतरांनाही कमवण्याची तेवढी संधी देत आहेत. तर हाच तुमचा प्रवास वर्षानुवर्ष आणि दिवसेंदिवस असाच वृद्धिंगत होत राहूया, आम्ही शुभेच्छा मागतो. आणि तुम्ही इथे आलात आणि आम्हाला तुमचा मूल्यवान वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं तर मी सारिका मॅडमचे आभार मानेल की त्यांनी लेक माहेरचा कट्टा या प्लॅटफॉर्म मधून आज लाखो महिलांना एक स्वतःची ओळख करून देण्याची संधी दिलेली आहे. आणि हा प्रवास खूप अजून पुढे वाढत जाईल. आणि लेक माहेरचा कट्टाची जी फॅमिली आहे तिचं पुन्हा एकदा आभार मानते. आणि